इंदापुर के पूर्व मंत्री और बीजेपी नेता हर्षवर्धन पाटिल ने आखिरकार इस खबर पर मुहर लगा दी कि शरद पवार के एनसीपी में वे शामिल हो रहे हैं। आज प्रेस कॉन्फ्रेंस करते हुए हर्षवर्धन पाटिल ने यह घोषणा की। इस दौरान उन्होंने कहा कि राजनीति में कोई किसी का दुश्मन नहीं होता, हर किसी के निजी रिश्ते होते हैं। सिर्फ इसलिए मैंने आज यह निर्णय लिया है, इसका मतलब यह नहीं है कि मैंने दूसरों के साथ संबंध तोड़ दिए हैं। यह महाराष्ट्र की संस्कृति है, संस्कृति के संरक्षण के लिए कार्य कर रहे हैं। मेरे साथ भाजपा तालुका अध्यक्ष, युवा मोर्चा अध्यक्ष ने भाजपा की सदस्यता से इस्तीफा दे दिया है। हम सभी लोग एनसीपी शरद पवार की पार्टी में शामिल हो रहे हैं। आज आपल्यासमोर घोषित करतो की मी आणि आमचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार जो पक्ष आहे त्या पक्षामध्ये जाण्याचा निर्णय आज आम्ही सर्वजण या ठिकाणी जाहीर करतो की मी आपल्याला सर्वांना या हा निर्णय हा काही निर्णय माझा एकट्याचा निर्णय नाही आणि या संदर्भामध्ये तुम्ही भारतीय जनता पक्षाचे जे काही प्रमुख नेते महाराष्ट्रातले ज्यांच्याबरोबर आम्ही 5 वर्ष काम केलेलं आहे, त्यामध्ये रावसाहेब पाटील साहेब असतील, राधाकृष्ण व इतर जे काही भारतीय जनता पक्षाचे काही सहकारी होते त्यांच्याशी पण मी ह्या संदर्भामध्ये बोललो आणि त्यांना पण ह्या सगळ्या विषयाची मी कल्पना सविस्तरपणे दिलेली आहे आणि म्हणून हा निर्णय आज आम्ही या ठिकाणी जाहीर केलेला आहे। तो करत असताना आज इंदापूर तालुक्यामध्ये लोकांची, जनतेची भूमिका मला असं वाटतं ही महत्वाची आहे आणि ही भूमिका यासाठी महत्वाची आहे की गेले 10 वर्ष झालं या तालुक्यामध्ये जी माणसं आमच्या मागून ठामपणे उभे राहिली त्यांना खूप त्रास झाला, गावागावामध्ये खूप अन्याय झाला, विकास कामांच्या ऐवजी अन्याय मोठ्या प्रमाणात झाला आणि म्हणून हा जनतेचा उद्रेक आज या भागामध्ये निर्माण झालेला आहे आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतले। आपल्याला माहिती कैलासवासी भाऊ कैलासवासी गोलक साहेब यांनी ह्या इंदापूर तालुक्यामध्ये विचाराचं राजकारण, विकासाचं राजकारण, सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन जाण्याचं राजकारण केलं आणि तेच बालपूर्व आणि तेच संस्कार आमच्यावर आहे। गेले 6 दशकापासून पवार कुटुंबाचे आणि आमच्या कुटुंबाचे व्यक्तिगत संबंध खूप चांगले आहेत। फॅमिली म्हणून व्यक्तिगत संबंध त्यांनी सांभाळले, व्यक्तिगत फॅमिली कुटुंब म्हणून आम्ही संबंध सांभाळले। त्याच्यात काही वेगळं सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही, परंतु आज या सगळ्या बाबतीमध्ये निर्णय करत असताना आम्ही जी भूमिका घेतली ती भूमिका आमची व्यक्तिगत नसून ती जनतेची भूमिका असते आणि मला असं वाटतं ती भूमिका आम्ही आज या ठिकाणी जाहीर करतो आणि आपणही सर्व पत्रकार, मीडियावाले गेले महिना 1.5 महिना सातत्यानं सूत्रांची माहिती म्हणून बातम्या द्यायचा, त्यापेक्षा आता मीच तुमचा सूत्र म्हणून माहिती देतो एवढंच मला या निमित्तानं सांगायचं। प्रवेशाच्या संदर्भात काय फक्त आम्ही सर्वांनी त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्या पक्षाचे सर्वश्री आदरणीय पवार साहेब, त्या पक्षाचे अध्यक्ष जयंतरावजी पाटील, प्रियाताई, या संदर्भातला निर्णय ते ठरवतील, तो निर्णय सांगण्याचा मला अधिकार नाही। पाटील साहेब, दुसरा प्रस्तावाच्या संदर्भात तुम्ही आता बोलला तो नेमका काय प्रस्ताव दिला होता भाजपकडून आणि जो तुम्ही नाकारलेला? मला असं वाटतं आता ती सगळी चर्चा आमची झालेली आहे, त्याच्यावर मला काही अधिक भाष्य करायचं नाही आणि त्याबद्दल मी कुठली भूमिका या ठिकाणी सांगू शकत नाही। विधान परिषदेचा प्रस्ताव होता का? नो कॉमेंट्स। ज्या पवार कुटुंबाच्या विरोधात आपण गेली अनेक वर्ष राजकीय आखाड्यात कुस्ती खेळला, त्याच पवार कुटुंबातल्या एका गटाबरोबर आज आपल्याला युती करावी लागते किंवा त्यांच्याकडे प्रवेश करताय। राजकारणामध्ये काय असं कोण कोणाचं काही शत्रू नसतं आणि मी तुम्हाला अजूनही सांगतो
पवार फॅमिलीचे आणि आमचे मोठ्या भाऊंच्या काळापासून जर बघितलं तर चांगले संबंध आहेत. व्यक्तिगत संबंध प्रत्येकाचे असतात, ते राहिलेही पाहिजे. समजा आज मी निर्णय घेतला म्हणून काही जे काही इतर पक्षातले आहेत काय त्यांचे काही आमचे संबंध काय दुरावलेत का? नाही. त्यामुळे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये रिलेशन्स असतात, ते टिकवावं लागतात. ही तर महाराष्ट्राची संस्कृती आहे. ही संस्कृती जपण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे. तुम्ही भाजपच्या पदाचा तुम्ही राजीनामा दिलाय. भारतीय जनता पक्षाचं आत्ताच आम्ही सर्व इथं अध्यक्ष आहेत आमचे तालुक्याचे, इथं युवा मोर्चाचे अध्यक्ष अंकित आहेत. आणि आता साहजिकच आहे की आम्ही सर्वांनी हा निर्णय घेतल्यामुळं सर्वच आमचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत माझ्यासहित हे सर्वजण भारतीय जनता पक्षाच्या सदस्य पदाचा हा राजीनामा आम्ही दिलेला आहे. आणि राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरद पवार पक्षामध्ये आम्ही सर्वजण प्रवेश करतो. महान्यूज 7 के लिए विजय गावंडे की रिपोर्ट.